11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बघा हायड्रोकार्बन्स. म्हणजे आपण याच्यामध्ये कशाचं स्टडी करतोय, कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. मग त्याच्यामध्ये आपण अल्केन्सचा आता स्टार्टिंगमध्ये अल्केन्स बघतोय. द ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड किंवा कार्बन हायड्रोजन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड ज्याच्यामध्ये असतो त्याला काय म्हणतो आपण, अल्केन्स. कालच्या लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं त्याच्यामध्ये बघा आपण तर केमिकल प्रॉपर्टीज काय स्टडी करत होतो, तर केमिकल प्रॉपर्टीज दॅट मीन्स केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्केन्स. केमिकल रिॲक्शन अल्केन्सच्या त्याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन कोणती होती तर हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. हॅलोजिनेशन म्हणजे काय, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय हॅलोजन. त्या रिॲक्शनला म्हणतात हॅलोजिनेशन रिॲक्शन. मग आपण त्याच्यामध्ये क्लोरिनेशन ऑफ मिथेन बघितलं. दुसरा पण आपण रिॲक्शन बघितल्या, ती एकच रिॲक्शन होती. त्यानंतरच्या ज्या पुढच्या रिॲक्शन्स आहेत मी तुम्हाला सांगितलं लास्ट व्हिडिओमध्येच, काय कंबशन रिॲक्शन, पायरोलिसिस आणि रिफॉर्मिंग ह्या रिॲक्शन ज्या आहेत त्या रिड्युस्ड सिलेबसमधल्या आहेत. त्यामुळे त्याच्यानंतर आता जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण आज स्टार्ट करणार आहोत. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर बघा युजेस ऑफ अल्केन्स अँड देन अल्किन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याचा आपण स्टडी स्टार्ट करणार आहे. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. युजेस ऑफ अल्केन्स. आता याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतो, राईट द युजेस ऑफ अल्केन्स असा क्वेश्चन येऊ शकतो किंवा MCQला वगैरे पण याच्यातले क्वेश्चन्स विचारतात. मग आता फर्स्ट 4 alkanes are used as a fuel mainly for heating and cooking purpose. त्याचे फर्स्ट 4 मेंबर्स आहेत म्हणजे कोणते कोणते, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. आणि आपण फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करत होतो तेव्हा आपण सांगितलं होतं जे फर्स्ट 4 मेंबर्स आहेत ते काय असतात, गॅशियस असतात. मग ते जे गॅस आहेत ते काय होतात, मेनली कशासाठी यूज करतात तर कुकिंग पर्पजसाठी. LPG अँड CNG जे लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे त्याच्यासाठी हे LPG जे सिलेंडर्स आहेत त्याच्यामध्ये हे गॅसेस म्हणून काय करतात, यूज करतात. फर्स्ट 4 मेंबर्स आर युज्ड ॲज अ फ्यूल मेनली फॉर हिटिंग अँड कुकिंग पर्पज. ते कुकिंग आणि हिटिंग पर्पजसाठी यूज केले जातात. हा एक यूज झाला. त्यानंतरचं नेक्स्ट आहे CNG, पेट्रोल, डिझेल आर युज्ड ॲज अ फ्यूल फॉर ॲटोमोबाईल्स. आता ॲटोमोबाईलसाठी CNG, पेट्रोल आणि डिझेल हे फ्यूल म्हणून वापरतात. देन लोअर लिक्विड अल्केन्स आर युज्ड ॲज अ सॉल्वंट. आता जे लोअर लिक्विड अल्केन्स असतील ते काय करतात, सॉल्वंट म्हणून यूज केला जातो. देन अल्केन्स विथ मोर दॅन 35 कार्बन ॲटम्स टार आर युज्ड फॉर रोड सरफेक्सिंग. आता 35पेक्षा जास्त कार्बन जे असतील म्हणजे 35पेक्षा जास्त कार्बन असणारे जे अल्केन्स, जे सॉलिड मटेरियल असतं जे आपण सांगितलं ऑनवर्ड्स 18 ऑनवर्ड्स 18च्या पुढचे सगळे सॉलिड असतात ते कशामध्ये यूज करतात तर रोड सरफेसिंग, जे रोड तयार करतात त्याच्यामध्ये, जे डांबर वगैरे आपण म्हणतो रोड तयार करण्याच्या ह्याच्यामध्ये ते कार्बन काय केलं जातं, यूज केलं जातं. त्यानंतर 5th आहे वॅक्स आर हाय मॉलिक्युलर वेट अल्कलाइन्स दे आर युज्ड ॲज अ लुब्रिकंट्स. तर जे वॅक्स असतं अल्केन्स म्हणजे ते वॅक्स हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स असतात. वॅक्स म्हणजे जे मेन वगैरे माहीत असेल तुम्हाला, वॅक्स जे ह्याच्यासारखं असतं एकदम सॉफ्ट सबस्टन्स असतात. ग्रीस शक्यतो ग्रीस जे असतं जे सॉफ्टनेस आणण्यासाठी, मशीनना सॉफ्टनेस यावा म्हणून ते अप्लाय करतात बघा, ऑइल किंवा लुब्रिकंट्स. तर लुब्रिकंट्स म्हणजेच काय असतं, जेव्हा मशीनमध्ये ऑइल वगैरे घालतात बघा, जे त्याला सॉफ्ट करण्यासाठी त्यांचं काम करून करून ते रफ होतात, मग ते सॉफ्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये लुब्रिकंट्स ॲड केले जातात त्या मशीन्सना सॉफ्ट करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये ग्रीस किंवा ऑइल वापरलं जातं. मग तिथं हे वॅक्स वापरलं जातं, तिथं ग्रीस शक्यतो. मग ते काय असतं, हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स असतात. दे यूज्ड ॲज अ लुब्रिकंट्स. लुब्रिकंट्स म्हणजे जास्त करून ह्यांना जे मशीन्स वगैरे असतात त्यांचं काम जरा जास्त वेळासाठी ते कंटिन्युअस जर चालू राहिल्या तर काय होतात, ते त्याच्यामध्ये खरबरीतपणा जाणवतो. म्हणून ते सॉफ्ट करण्यासाठी, त्यांना मऊ करण्यासाठी किंवा सॉफ्ट करण्यासाठी हे ऑइल किंवा ग्रीस वापरतात. त्याच्यासाठी हे त्याला म्हणतात लुब्रिकंट्स. दे आर ऑल्सो युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स. अजून कशासाठी त्याचा उपयोग होतो तर कॅन्डलसाठी. अँड कार्बन ब्लॅक दॅट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ प्रिंटिंग इंक आणि शू पॉलिश. आता जो कार्बन ब्लॅक असतो तो कशासाठी वापरतात, प्रिंटिंग इंक, जी शाई छपाई यंत्रातली जी शाई असते त्याच्यासाठी प्रिंटिंग इंक आणि शू पॉलिशचं जे ब्लॅक कलरचं असतं त्याच्यासाठी तिथे ते वापरतात. जेवढे युजेस लक्षात राहतील तेवढे लक्षात ठेवा, कारण इझी युजेस आहेत. एकतर सॉल्वंट म्हणून, एक मेन आहे पहिले 4 मेंबर्ड फ्यूल ॲज अ फ्यूल कुकिंग आणि हिटिंग पर्पजसाठी. देन
CNG पेट्रोल डिझेल कशामध्ये ॲटोमोबाईल्समध्ये, त्यानंतर 35पेक्षा जास्त जे कार्बन असतं अल्केन्स असतात ते रोड सरफेसिंगमध्ये, आणि लास्ट आहे वॅक्स. वॅक्स म्हणजे हाय मॉलिक्युलर वेट अल्कलाइन सबस्टन्स असतात, ते कशा ल्युब्रिकंट म्हणून यूज होतो आणि फॉर द प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स. त्यानंतर कार्बन ब्लॅक दॅट इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ प्रिंटिंग इंक अँड शू पॉलिशमध्ये त्याचा यूज होतो. हे झाले युजेस ऑफ अल्केन्स. अल्केन्स नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे अल्किन्स. तर अल्किन्स म्हणजे काय असतात, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतात, त्यांना म्हणतात अल्किन्स. आणि त्याच्यामध्ये जनरल फॉर्म्युला त्याचा CnH2n. मला वाटतं हे जनरल तुम्हाला माहीत असेल त्याच्याबद्दल. अल्किन्स बघा डिफरन्स काय, ENE याच्यामध्ये असतं आणि अल्केनमध्ये काय असतं, ANE. सो अल्किन्स आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. काय असतात, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात त्याच्यामध्ये ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन काय पाहिजे, डबल बॉन्ड पाहिजे, कंटेनिंग ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अल्किन्स विथ वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड कंटेन 2 हायड्रोजन ॲटम लेस दॅन करस्पॉन्डिंग अल्केन्स. आता जे अल्किन्स असतात त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग जे अल्केन आहे, म्हणजे समजा आता अल्केन कुठून स्टार्ट होतात, तर जे इथिनपासून स्टार्ट होतात. 2 कार्बन आपल्याला डबल बॉन्ड पाहिजे. जर 1 कार्बन असेल, मिथेनचं करस्पॉन्डिंग अल्किन येत नाही, कारण आपल्याला कार्बन कार्बन ॲटलिस्ट 1 डबल बॉन्ड पाहिजे. सो इथिनपासून स्टार्ट होतात. मग इथेनमध्ये किती असतं, C2H6 हे स्ट्रक्चर काय असतं, इथेनचं असतं. जर त्याच्यापासून आपण इथिन केलं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड केलं, तर त्याच्यामध्ये अल्केनपेक्षा त्याच्या हायड्रोजन किती असतात, 2 हायड्रोजन ॲटम लेस. सो इथिनमध्ये स्ट्रक्चर काय होतं, C2H4. मग ते जे 2 हायड्रोजन लेस असतात ते 2 हायड्रोजन काय तयार करतात, तर एक बॉन्ड तयार करतात. त्या 2 हायड्रोजनची व्हॅलेन्सी कशी सॅटिस्फाईड केली जाते, त्या एका बॉन्डने सॅटिस्फाय केली जाते. सो the alkenes with 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड containing 2 हायड्रोजन ॲटम लेस दॅन करस्पॉन्डिंग अल्केन. करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन ॲटम काय असतात, लेस असतात. दे हॅव जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला बघा, CnH2n वेअर n इज इक्वल टू 2, 3, 4. तेच अल्केनमध्ये कोणता होता जनरल फॉर्म्युला, CnH2n प्लस 2, आणि त्याच्यामध्ये n इज इक्वल टू 1, 2, 3 असं होतं. नंबर ऑफ कार्बन ॲटम, n म्हणजे काय सांगतो आपण, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. CnH2n हा जनरल फॉर्म्युला, n इज इक्वल टू 2, 3, 4 एक्सेट्रा. वी हॅव ऑल्सो लर्न अबाउट IUPAC नेम्स ऑफ अल्किन्स इन चॅप्टर 14. आता हा जो 14 चॅप्टर आहे, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, याच्यामध्ये IUPAC नॉमेनक्लेचर झाले, अल्किन्सचं नॉमेनक्लेचर कसं करायचं ते. अल्किन्स आर ऑल्सो नोन ॲज ओलिफिन्स. आता मी सांगितलं होतं बघा, अल्केन्सना काय म्हणतात, पॅराफिन्स. का पॅराफिन्स म्हणतात, तर त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, त्यामुळे ते काय दाखवतात, तर लेस ॲफिनिटी टुवर्ड्स द केमिकल्स. जे केमिकल असतील किंवा जे रिॲक्शन असेल त्याच्यात काय असते, त्याची लेस ॲफिनिटी असते, म्हणून त्यांना काय म्हणतात, तर पॅराफिन्स. तर अल्किन्सना काय म्हणतात, जे डबल बॉन्डेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्यांना काय म्हणतात, ओलिफिन्स. द अल्किन्स आर ऑल्सो नोन ॲज ओलिफिन्स बिकॉज द फर्स्ट मेंबर इथिलीन. फर्स्ट मेंबर जो आहे 2 कार्बनचा, इथिलीन और इथिन, त्याचे इथिलीन आहे ते काय झालं, कॉमन नेम. इथिन काय असतं त्याचं, IUPAC नेम. सो फर्स्ट मेंबर इथिलीन और इथिन रिॲक्ट विथ क्लोरीन. कशासोबत रिॲक्ट होतो, क्लोरीन सोबत, टू फॉर्म ऑइली सबस्टन्स. क्लोरीन सोबत रिॲक्ट होऊन काय करतं, हे ऑइली सबस्टन्स तयार करतं. म्हणजे काय बघा, अल्किन्सना ओलिफिन्स का म्हणतात, तर फर्स्ट मेंबर ऑफ इथिलीन और इथिन रिॲक्ट विथ क्लोरीन टू फॉर्म ऑइली सबस्टन्स. क्लोरीन सोबत रिॲक्ट होऊन ते काय करतं, ऑइली सबस्टन्स तयार करतं. द ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग 2 or 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आर कॉल्ड अल्कॅडाइन्स और अल्कॅट्राइन्स. आता हे डाईन पण मला वाटते मी आपण 14 चॅप्टरमध्ये नॉमेनक्लेचर करताना तुम्हाला सांगितलेलं, जिथं डबल बॉन्ड असतो, 2 असतात, एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड असतात, किंवा ट्रिपल बॉन्डला पण काय असतं, फक्त Y असतात, ते अल्काइन्समध्ये आपण बघू. मग जेव्हा अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये 2 or 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स असतात, 2 असतील किंवा 3 असतील, 2 असतील तर काय म्हणतात, अल्काडाइन्स. DIENE, डाय फॉर 2, डाय आपण कशासाठी वापरतो, 2 साठी. सो द 2 or 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड, जर 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील तर अल्काडाइन्स, अँड 3 असतील तर अल्काट्राइन्स रिस्पेक्टिव्हली. फॉर एक्झाम्पल, खाली तर नाव दिले तुम्हाला,
CH2 डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH2 हे स्ट्रक्चर बघा. CH2 डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता याचं जे नाव केले ते कसं केलं बघा. मिथाइल ब्युटा 1,3 डाईन. आता हा जो ग्रुप आहे हा त्याच्यावरनं त्याला दिलं ते म्हटले मिथाइल. हे काय तुमचे 1 2 3 आणि 4 आहेत. 1,3 डाईन म्हणजे 1 2 आणि 3. मग इकडून नंबरिंग करा, कुठूनही नंबरिंग करा. 1 2 करा आणि ह्या पोझिशनला. तर इथं नंबरिंग तुम्हाला मिथाइल ग्रुपची पोझिशन दाखवायला पाहिजे होती. काय आलं असतं इथं 2 मिथाइल. व्यवस्थित नाव करा. 2 मिथाइल ब्युटा 1,3 डाईन. कारण सेकंड पोझिशनला मिथाइलला आपल्याला कमी नंबर द्यायला पाहिजे. कारण जर तुम्ही इकडून जरी नंबरिंग केला 1 2 3 पोझिशनलाच काय येतो डबल बॉन्ड येतो. इकडून नंबरिंग केला तर काय येतं 1 2 3 पोझिशनलाच हा डबल बॉन्ड येतो. आपण डबल बॉन्डची पोझिशन जिथं डबल बॉन्ड स्टार्ट होतो ती पोझिशन लिहितो. मग आता सेकंड पोझिशनचं काय येणार आपलं 2 मिथाइल. ते नाव व्यवस्थित करा, तिथं 2 लिहिलं नाही आहे. 2 मिथाइल ब्युटा 1,3 डाईन. हे काय होईल त्याचं नेमिंग होईल. त्यालाच काय म्हणतात आयसोप्रीन. त्यानंतर खाली अजून स्ट्रक्चर दाखवले बघा. हे कशाचं आहे तर बेन्झीन रिंगसारखं स्ट्रक्चर दिसतं आहे. याच्यामध्ये पण डबल बॉन्ड बघा कुठं कुठं डबल बॉन्ड आहेत. इथं एक डबल बॉन्ड आहे, हा एक डबल बॉन्ड आहे. त्यानंतर इथं असं डबल बॉन्ड आहे. मग त्याला काय त्याचं नाव काय तर बीटा फिनिलँड्रीन म्हणजे फिनॅलॅड्रीन कसंही त्याचा उच्चार करू शकता तुम्ही. फिलँड्रीन बीटा फिलँड्रीन. ऑइल ऑफ युकल्पिटस म्हणजे याचं नाव आहे ते एका वनस्पतीचं नाव आहे. त्याचं ते ऑइल असतं. आणि आयसोप्रीन. फक्त तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो. 2 डबल बॉन्ड असतील तर अल्काडाईन्स, 3 डबल बॉन्ड असतील तर अल्काट्राईन्स असं त्याला तिथं म्हटलं जातं. आणि जे आपण अल्केन्स म्हटले जे ओलिफिन्स त्यांना का म्हणतात अल्केन्सना तर त्याचा जो फर्स्ट मेंबर असतो इथिलीन कशासोबत रिॲक्ट होतो तर क्लोरीनसोबत रिॲक्ट होतो आणि ऑइली सबस्टन्स तयार करतो म्हणून त्याला म्हणतात ओलिफिन्स. ऑइलशी रिलेटेड असतं म्हणून त्याला म्हणतात ओलिफिन्स. आयसोमेरिझम इन अल्किन्स. अल्किन्समधले आता आयसोमर्स. जसं अल्केन्समधले आयसोमर आपण बघितले होते. पहिला कोणतं होतं स्ट्रक्चरल आयसोमर. त्याच्यामध्ये चेन आयसोमेरिझम चेन लेंथमध्ये डिफरन्स असतो. त्यानंतर कन्फर्मेशन्स स्टॅगर्ड आणि इक्लेप्स सांगितलं होतं. आता याच्यामध्ये काय असतं बघा अल्किन्समध्ये असंच कम्पेरेटिव्ह स्टडी करायचं म्हणजे लक्षात राहतात पॉईंट्स. आयसोमेरिझम इन अल्किन्स. अल्किन्स विथ मोर दॅन 3 कार्बन ॲटम्स. अल्केनमध्ये किती असतात मोर दॅन 3 कार्बन ॲटम शो बोथ स्ट्रक्चरल आयसोमर्स अँड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कोणते दोन दाखवतात स्ट्रक्चरल अँड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता बघूया काय ते स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये फर्स्ट आता किती कार्बन पाहिजेत मोर दॅन 3 कार्बन. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अल्केन्स विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8 इज ब्युटीन. CnH2n प्रमाणे जनरल फॉर्म्युला काय असतो इथिन अल्किनचा CnH2n. मग C4H8 काय येतील 8 येतील. इज ब्युटीन. द स्ट्रक्चरल फॉर्म्युली फॉर C4H8 कॅन बी ड्रॉन इन 3 डिफरंट वेज. आता ही फॉर्म्युला आपण कसं लिहू शकतो बघा. पहिलं स्ट्रक्चर लिहिले CH2 डबल बॉन्ड CH2 CH3 1 2 3 4. कसं लिहिलं फर्स्ट कार्बनला काय दिला डबल बॉन्ड दिला. हे काय झालं ब्यूट 1 ENE. जर याचं नॉमिनक्लेचर केलं IUPAC नॉमिनक्लेचर प्रमाणे काय येतं आपण ब्युटीन लिहितो ENE. पण आता जर डबल बॉन्डची पोझिशन सांगायची असेल तर काय लिहिणार आपण ब्यूट 1 ENE. जरी इथं मेन्शन नाही केली तरी चालतं कारण ब्युटीन लिहिलं तरी 1 पोझिशनला आहे असं आपल्याला कन्सिडर करता येतं. सो त्याचं नेम काय होईल ब्यूट 1 ENE चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स. 4 कार्बन ॲटमची चेन येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सेकंड कार्बनला दिले CH3 CH डबल बॉन्ड CH3. दोन्ही स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला डिफरन्स वाटतोय का आहे. इथं डबल बॉन्ड काय सेकंड पोझिशनला आहे. सो नाव नेमिंग काय होईल याचं ब्यूट 2 ENE. काय नेम होईल ब्यूट 2 ENE. मग याच्यामध्ये काय असतं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येतो आणि स्ट्रक्चर काय असतात डिफरंट असतात. हे झालं स्ट्रक्चर सेकंड. त्यानंतर थर्ड स्ट्रक्चर आहे बघा काय केलं CH3 डबल बॉन्ड CH3 हे स्ट्रक्चर केलं. आता ह्याचं जर नेमिंग करायचं झालं तर करा. काय करणार आपण लॉंग चेन सिलेक्ट करणार 1 2 3 नंबरिंग केलं. 1 पोझिशनला डबल बॉन्ड आला सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप. मग पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूएंट लिहितो काय लिहिला 2 मिथाइल. 3 कार्बनचं अल्केन कोणतं जे लिहिणार आहे ते काय असणार आहे अल्किन प्रोप 2 मिथाइल प्रोप 1 ENE चेन ऑफ 3 कार्बन. वरती चेन 4 कार्बन त्याच्या अगोदरची पण 4 कार्बन. मग हे जे
स्ट्रक्चर आपण 3 डिफरंट काढले. आता हे काय झाले स्ट्रक्चरल आयसोमर्स. आता ह्याच्यामध्ये पण चेन आयसोमर्स आणि पोझिशन आयसोमर्स असे 2 टाईप होतात. मला वाटतं जो 14 चॅप्टर होता त्यात आपण चेन आयसोमर्स आणि पोझिशन आयसोमर पण स्टडी केले होते. आता बघा याच्यामध्ये स्ट्रक्चर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता स्ट्रक्चर फर्स्ट आणि थर्ड, तर स्ट्रक्चर फर्स्टमध्ये 4 कार्बन ॲटमची चेन आहे आणि स्ट्रक्चर थर्डमध्ये किती आहे 3 कार्बनची चेन आहे. मग हे 2 काय होतात एकमेकांचे चेन आयसोमर्स. आपण काय म्हणतो चेन लेंथमध्ये डिफरन्स असतो. मग हे काय होतील दोघे एकमेकांचे चेन आयसोमर्स. तसंच स्ट्रक्चर सेकंड पण काय आहे 4 कार्बनचं आहे आणि थर्ड पण काय आहे 3 कार्बनचं आहे. सो स्ट्रक्चर सेकंड आणि थर्ड पण काय होतील चेन आयसोमर्स. बघा फर्स्ट अँड थर्ड काय येणार चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. देन स्ट्रक्चर सेकंड अँड थर्ड चेन आयसोमर्स. आणि स्ट्रक्चर फर्स्ट अँड सेकंड बघा स्ट्रक्चर अँड फर्स्ट अँड सेकंड काय होतील पोझिशन आयसोमर्स. कारण डबल बॉन्डच्या पोझिशनमध्ये डिफरन्स आहे, चेन लेंथ आहे तेवढीच राहिली. काय डबल बॉन्डच्या पोझिशनमध्ये डिफरन्स आहे, चेन आहे तेवढीच राहिली. त्याला काय म्हणतात तर पोझिशन आयसोमर्स. आणि हे जे फर्स्ट अँड सेकंड काय होतील पोझिशन आयसोमर्स. काय डिफरन्स फर्स्ट अँड सेकंड पोझिशन, फर्स्ट अँड थर्ड अँड सेकंड अँड थर्ड हे असे 2 डिफरंट चेन आयसोमर्स होतील. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम नंतर नेक्स्ट आहे जॉमेट्रिकल आयसोमर. समजलं का तुम्हाला स्ट्रक्चरल आयसोमर काय असतात. पोझिशन चेन त्यातले डिफरन्स बघितले. डबल बॉन्डच्या पोझिशनमध्ये चेंज असेल तर पोझिशन आयसोमर्स आणि चेन लेंथ आहे तेवढीच राहिली 4 मेंबरची. आणि जे फर्स्ट सेकंड अँड थर्ड स्ट्रक्चर काय होतं 3 मेंबर्ड. मग चेन लेंथमध्ये जेव्हा डिफरन्स पडतो तेव्हा त्याला म्हणतात चेन आयसोमेरिझम. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये काय असतं तर डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर अ ग्रुप ऑफ ॲटम्स इन अ स्पेस अराउंड डबली बॉन्डेड कार्बन. डबली बॉन्डेड कार्बन जो ॲटम असतो त्याच्यामधले जे ग्रुपची अरेंजमेंट असते त्याच्यावरनं जे आयसोमर्स होतात त्यांना म्हणतात जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. द आयसोमेरिझम विच अरायझेस ड्यू टू डेफिनेशन बघा. द आयसोमेरिझम विच अरायझेस ड्यू टू द डिफरन्स इन स्पेटल अरेंजमेंट जे स्पेसमधली अरेंजमेंट, डिफरन्स इन स्पेटल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और groups, different arrangement of atoms or groups about doubly bonded carbon, C double bond C, doubly bonded carbon atoms is called geometrical isomerism. जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याच्यातला जे ॲटम्स आणि ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच असतात त्यांची जी अरेंजमेंट असते त्याच्यावरनं हे आयसोमर्स असतात त्यांना म्हणतात जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. द आयसोमेरिझम which arises due to difference in spatial arrangement of atoms or group of atoms around doubly bonded carbon atom is called geometrical isomerism. मला वाटतं डेफिनेशन राहील लक्षात. If the 2 atoms or groups bonded to each end of the carbon-carbon double bond are different, then molecules can be represented by 2 different spatial arrangement given as below. आता ह्याच्यामध्ये 2 टाईपच्या अरेंजमेंटने हे काय केले जातात मॉलिक्युल्स अरेंज केले जातात. 2 टाईपच्या ह्याच्यामध्ये स्पेटल अरेंजमेंट असते. मग ती 2 कुठले कुठले असतात तर एका साईडला असतात कार्बन कार्बन जो डबल बॉन्ड आहे तुमच्या बघा सांगते मी कसं असतं. हे जो कार्बन कार्बन हा डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्डेड जो कार्बन आहे त्याच्या एका साईडला असतात. डबल बॉन्डच्या एका साईडला असतात किंवा डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला. ह्याच्यावरनं याचे हे केलं जातं 2 टाईप करतात जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचं. एक सिस आणि ट्रान्स. बघूया ते काय आहे ते सिस आणि ट्रान्स आयसोमर्स. हे बघा आता इथं अरेंजमेंट तुम्हाला दिसते. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का, हे काय आहे हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर हा जो तुमचा डबल बॉन्ड आहे त्याच्या इकडच्या साईडला एक्सेस या साईडला वाय वाय म्हणजे जे तुमच्या आयडेंटिकल ग्रुप्स असतील जे सेम ग्रुप्स असतात ते डबल बॉन्डच्या एका साईडला लिहिलेत पहिल्या स्ट्रक्चरमध्ये. स्ट्रक्चर ए मध्ये जे सेम ग्रुप्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स जे असतील तिथं आता एक्स ॲटम कन्सिडर केले ते काय केले डबल बॉन्डच्या एका साईडला लिहिले आणि दुसरा सेम ग्रुप डबल बॉन्डच्या एका साईडला. त्यानंतर स्ट्रक्चर बी मध्ये बघा सेम ग्रुप काय लिहिलेत अपोजिट साईडला लिहिलेत. डबल बॉन्डच्या काय केलेत अपोजिट साईडला लिहिलेत. जे सेम ग्रुप आहेत ते अपोजिट साईडला लिहिलेत. जर एका साईडला असले सेम ग्रुप डबल बॉन्डच्या एका साईडला असले तर त्याला काय म्हणतात तर सिस आयसोमर. आणि जर डिफरंट साईडला असले तर ट्रान्स आयसोमर. अपोजिट साईडला असले यालाच काय म्हणतात ॲडजेसंट टू इच अदर.
काय म्हणायचं, सेम साईड म्हणजेच ॲडजस्टंट टू इच अदर आणि अपोजिट टू इच अदर. अपोजिट टू इच अदर असले तर ट्रान्स, ॲडजस्टंट टू इच अदर असले तर सिस आयसोमर. स्ट्रक्चर बघितला, समजलं का बघा. जेव्हा सेम आणि आयडेंटिकल ग्रुप सेम साईडला असतात, आयडेंटिकल ग्रुप सेम साईडला म्हणजे ॲडजस्टंट टू इच अदर असतात. हे काय झालं आता एकमेकांना हे ॲडजस्टंट झाले, ॲडजस्टंट टू इच अदर असतात तेव्हा त्याला काय म्हणतात तर सिस आयसोमर. आणि अपोजिट टू इच अदर असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, ट्रान्स आयसोमर. इन स्ट्रक्चर ए, टू आयडेंटिकल ॲटम्स इन अ ग्रुप्स लाय इन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड. स्ट्रक्चर ए मध्ये जे दोन ग्रुप आहेत ते कुठं अटॅच झालेत तर सेम साइड ऑफ द डबल बॉन्डच्या. द जॉमेट्रिकल आयसोमर इन विच टू आयडेंटिकल और सिमिलर ग्रुप्स लाय ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड इज कॉल्ड अ सिस आयसोमर. डबल बॉन्डच्या सेम साईडला आयडेंटिकल किंवा सेम ग्रुप अटॅच असतील तर त्याला काय म्हणतात, सिस आयसोमर. आणि अपोजिट साईडला असतील तर ट्रान्स आयसोमर. राहील लक्षात, सेम साईडला असेल तर सिस, अपोजिट साईडला असेल तर ट्रान्स आयसोमर. इन स्ट्रक्चर बी, टू आयडेंटिकल ॲटम्स और ग्रुप्स लाय ऑन द अपोजिट साईड ऑफ द डबल बॉन्ड. बघितलं आपण स्ट्रक्चर बी मध्ये सेम ग्रुप आणि आयडेंटिकल ग्रुप कुठं अपोजिट साईडला डबल बॉन्डचं. द जॉमेट्रिकल आयसोमर इन विच टू आयडेंटिकल और सिमिलर ॲटम्स और ग्रुप्स लाय ऑन द अपोजिट साइड ऑफ द डबल बॉन्ड इज कॉल्ड ट्रान्स आयसोमर. अपोजिट साईडला असतील डबल बॉन्डच्या तर ट्रान्स, सेम साईडला असतील तर सिस. मग त्याला म्हणतात ॲडजस्टंट टू इच अदर असतील तर सिस आयसोमर आणि अपोजिट टू इच अदर असतील तर ट्रान्स आयसोमर. समजलं, सिस अँड ट्रान्स कन्फ्यूज होऊ नका. सेम साईडला असतील तर सिस, अपोजिट साईडला असतील तर ट्रान्स. ड्यू टू डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप इन अ स्पेस, दीज आयसोमर डिफर इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज लाईक मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, सॉलिबिलिटी एक्सेट्रा. आता हे जे डिफरंट ग्रुप्स अरेंजमेंट आहे, डिफरंट ग्रुप्स और ॲटमची काय आहे अरेंजमेंट डिफरंट आहे. याच्यामध्ये सिसमध्ये काय असतात, एका साईडला असतात, ट्रान्समध्ये अपोजिट साईडला असतात, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच असतो. तरी याच्या फिजिकल प्रॉपर्टी ज्या असतात त्याच्यामध्ये डिफरंट असतो. डिफरंट मेल्टिंग पॉईंट असतो, बॉइलिंग पॉईंट, सॉलिबिलिटी याची वेगवेगळी असते. जॉमेट्रिकल और सिस ट्रान्स आयसोमर्स ऑफ ब्यूट 2E रिप्रेझेंटेड ॲज. आता ब्यूट 2E जे स्ट्रक्चर आहे ते कसं आता रिप्रेझेंट केलं बघा, सिस आणि ट्रान्स. आधी आता आपण ब्यूट 2E स्ट्रक्चर काढूया, त्याच्यावरून ते तुमच्या लक्षात येईल बघा ते कसं आपण अरेंज केलेत ते. आता कसं होईल सांगा मला, ब्यूट 2E स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर काढताना पहिल्यांदा ब्यूट सांगितले, म्हटलं कसं काढायचं, कार्बन किती घ्यायचे 4, 1, 2, 3 आणि 4. नॉर्मल आपण चेन स्ट्रक्चर काढूया. 2E सेकंड पोझिशनला काय येणार आपला डबल बॉन्ड. आता इकडून जर नंबरिंग केलं तरी इथंच येईल, इकडून नंबरिंग केलं तरी काय होईल, तिथंच डबल बॉन्ड येईल. म्हणजे सेकंड पोझिशनला काय आला हा डबल बॉन्ड. झालं 2E झालं. आता काय करा, हायड्रोजन काय करूया आपण, बॅलन्स करूया त्याला, हायड्रोजन लिहूया. आता बघा हा एक बॉन्ड असेल, हा एक बॉन्ड असेल. आता एक बॉन्ड असेल की एक व्हॅलन्स जाते कार्बनची. कार्बनची व्हॅलन्सी किती आपल्याला सॅटिस्फाईड करावी लागते 4. मग काय असेल, हा एक बॉन्ड गेला, मग इथं काय येईल तुमचं CH3. बघा ह्या कार्बनला काय राहतील CH राहतील. आता हा जो कार्बन आहे त्याचं 1, 2 आणि 3 गेले, म्हणजे डबल बॉन्डचे 2 आणि हा एक बॉन्ड आणि हे 2, म्हणजे टोटल किती झाले 3 व्हॅलन्सी झाली. म्हणजे इथं काय राहील, ह्या याला एकच H राहील. बघा इथं इथे मी व्यवस्थित CH. परत याचं पण तसंच 1, 2, 3 जातील, इथं काय येईल CH आणि ह्या कार्बनचे काय येतील CH3. मग आता याच्या आयसोमर काढताना कसं आयसोमर काढायचं, तर जो तुमचा डबल बॉन्ड असतो त्याला फक्त डबल बॉन्ड जे असतील त्याला नंबरिंग करायचं 1, 2. म्हणजे आता हे आपण लिहून झालं. जे डबल बॉन्ड असतील, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याला 1, 2 नंबरिंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कळतं कुठं आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. आता हा एक कार्बन आणि हा एक कार्बन, ह्याचे ग्रुप अरेंज करायचे आहेत. मग ह्या कार्बनला काय बघा एक CH3 ग्रुप आहे, ह्या कार्बनला पण काय एक CH3 आणि आता हे जे H आहे म्हटल्यास मी खाली लिहिते, ह्या दोन्हींचे पण हे HH, अजून काय आहेत HH. म्हणजे काय आहेत, एक H आहे आणि दुसरा CH3. ह्या कार्बन सेकंड कार्बनचं पण तसंच एक CH3 आणि एक H, तेच आपल्याला अरेंज करायचे आहेत. जर तुम्ही हे H ह्याचा पण, ह्या कार्बनचा पण H आणि ह्या कार्बनचा पण H सेम साईडला काढला डबल बॉन्डच्या तर काय होईल, सिस आयसोमर होईल. आणि हा CH3 आणि हा CH3, ह्या कार्बनचा CH3 आणि ह्या कार्बनचा CH3 सेम साईडला काढलं तर सिस होईल, अपोजिट साईडला काढलं तर ट्रान्स होईल. बघा तसं स्ट्रक्चर काढले. C डबल बॉन्ड C जो आपला कार्बन होता तो, आणि H CH3 CH3 एका साईडला काढले. सिस झालं म्हणून त्याला म्हणतात सिस ब्यूट 2E आणि ट्रान्स काय केलं अपोजिट साईडला काढले. हा CH3 अपोजिटला आणि हे H आणि हे H.
काय झाले, अपोजिटला आले. झाले का बघा, अपोजिट्स जे आहेत ते ट्रान्स आयसोमर. जे आपले मॉलिक्युल्स आले होते तेच आहेत CH3 आणि H. हे स्ट्रक्चर तुम्ही असंही काढू शकता, जे असं उभं दिसते तुम्हाला ते असं तुम्ही असं हॉरिझॉन्टल पण काढू शकता. व्हर्टिकल आहे ते हॉरिझॉन्टल पण काढता येतं. C डबल बॉन्ड C. आता याच्यातले काय होतात, H आणि CH3. तर बघा, जर CH3 लिहिला इकडं आपण कार्बनचा एका साईडला CH3 ला, म्हणजे हा जर हे जे आपला डबल बॉन्डच्या एका साईडला सेम ग्रुप झाले H. हा कोणता झाला आपला, सिस आयसोमर. कोणता आयसोमर झाला तर सिस आयसोमर. तेच आता ट्रान्स करायचं असेल तर काय करायचं, हा CH3 खाली लिहा आणि हा H वरती लिहा, डिफरंट होतील. कसं करणार बघा, सिस आयसोमर असंही लिहू शकता, C डबल बॉन्ड C. इथं काय येणार, CH3 ग्रुप येईल. इकडं मग काय ह्या कार्बनचा H लिहायचा, इकडे ह्या कार्बनचा CH3 लिहायचा, ह्या कार्बनचा काय लिहायचा, H लिहायचा. आले एकमेकांच्या अपोजिट. आपण अपोजिट आलं, डबल बॉन्डच्या अपोजिट. डबल बॉन्डच्या अपोजिट समजलं. सिस अँड ट्रान्स. व्हर्टिकल पण स्ट्रक्चर काढू शकता, हॉरिझॉन्टल पण, तुम्हाला जसं सोयीचं वाटतं, सोपं कन्व्हिनियंट तुमच्यासाठी जे आहे तसं काढा. फक्त डबल बॉन्डच्या सेम साईडला हा डबल बॉन्ड कन्सिडर करायचा आपल्याला, हा डबल बॉन्ड. आणि प्रत्येक कार्बनचे व्यवस्थित ॲटम्स लिहायचे, हायड्रोजन आणि काय मिथिल ग्रुप असेल किंवा क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, काय असेल ते व्यवस्थित लिहायचं. मग ते सिस आणि ट्रान्स ठरवले जातं त्याच्यावरून. समजलं बघा. आता बॉइलिंग पॉईंट पण तुम्हाला दिला आहे, सिसचा किती 273 आहे आणि जो ट्रान्स आहे त्याचा 274. अशा बॉइलिंग पॉईंटमध्ये वगैरे काय असतो, डिफरन्स असतो. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करतो. आता हे आयसोमर आपण 2 बघितले, एक स्ट्रक्चरल, त्याच्यामध्ये चेन आणि पोझिशन. त्यानंतर हे जॉमेट्रिकल आयसोमर्स. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या प्रॉपर्टी वगैरे बघू, प्रिपरेशन मेथड आणि प्रॉपर्टीज स्टडी करूया. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू. थँक्यू.